नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. आज अत्यंत गंभीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि ही विषय आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेचे जो बट्ट्याबोळ झाला होता ना, नीट परीक्षा ही रद्द झाली आणि आता येत्या 21 तारखेला ही परीक्षा होणार आहे. पण यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि या धक्कादायक खुलाशांमध्ये अनेक जे लोक जे आहेत या नीट पेपर फोडण्यामागे कशा प्रकारचं षडयंत्र रचलं गेलंय आणि कशा प्रकारचे काही क्लासेस जे आहेत, काही प्राध्यापक जे आहेत, जे पेपर सेटर आहेत आणि विशेष म्हणजे काही अनुमोदक जे आहेत. आपण जे म्हणतो की नीट पेपर ज्यावेळेस सेट होतो त्यावेळेस एका भाषेत होत नाही, तर ज्या ज्या राज्यातल्या भाषा आहेत त्या भाषांचं सुद्धा भाषांतर केलं जातं. ते सुद्धा काही प्राध्यापक जे आहेत यामध्ये गुंतलेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्राची कनेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्राचे लातूर पॅटर्न, लातूर पासून काही प्राध्यापक आहेत, प्रल्हाद कुलकर्णी, मोठेगावकर जे खाजगी क्लासेस आहेत, तसंच पुण्यातल्या मनीषा मांढरे आणि ब्युटिशियन मनीषा वाघमारे ज्या ब्युटिशियन आहेत. विशेष म्हणजे असं एक माहिती मिळाली आहे की मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते आणि तिथून ही सगळं एका ब्युटिशियन आणि प्राध्यापक जे पेपर सेट केला असा सगळा क्रोनॉलॉजी आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचे की जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जवळजवळ रोज गेल्या 2 ते 3 वर्षापासून काही गॅप घेतलाय, गेल्या 3-4 वर्षापासून ते 12 ते 18 तास अत्यंत गरीब कुटुंबातले हे मुलं जे आहेत आपले आयुष्याचे सगळ्यात महत्वाचे वर्ष हे देत असताना आणि अशा प्रकारचे पेपर फुटतो आणि जे धनधानगे आहेत जे कुठे क्वालिफाय होणार नाही, पण मात्र मोठेगाव सारखे जे लोक जे आहेत यांना काही पैसे देऊन पेपर फोडतात, अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे. खास करून लातूर पॅटर्न नेमकं काय हा महाराष्ट्राला आहे किंवा लातूर पॅटर्न खूप चर्चा होती, पण लातूर पॅटर्न जो आहे हा आता काय या संदर्भात संपूर्ण चर्चेसाठी माझ्यावर सगळं पॅनल आलेले आहेत. अनेक दिग्गज लोक आहेत यामध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे की प्राध्यापक सुधाकर धुमाळ जे आहेत ते लातूर येथून जे आहेत ते येणार आहेत. त्यांच्या काही कॉलेजचे काही विद्यार्थी सुद्धा टॉपचे मध्ये गेलेले आहेत. दुसरे माझ्यावर माझे सहकारी जे आहेत प्राध्यापक जे आहेत जयदीप पाटील जे आहेत नोबल फाउंडेशनचे आहेत, ते सुद्धा स्वतः क्लास चालवतात, मात्र अनेक मोटिवेशनल भाषण देत असतात, अनेक विद्यार्थ्यांना ते हे करत असतात. दुसरे असे की अरविंद रेड्डी जे आहेत ते सुद्धा आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. ह्या संपूर्ण पॅनलला माझा पहिला प्रश्न असा आहे की मी सगळ्यात अगोदर प्राध्यापक सुधाकर धुमाळ यांच्याकडे जातो, तसं आनंद गायकवाडांकडे सुद्धा येणार आहे. आनंद गायकवाड हे यांना ह्या गोष्टी संपूर्ण माहिती, जे माझे सहकारी आनंद गायकवाड जे मॅक्स महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, सध्या संपादकीय याच्यामध्ये आहेत, ते सुद्धा आपण या चर्चेत आहेत. मी सगळ्यात तुमचं सर्वांचं स्वागत करतो. माझा आवाज येतोय? महाराष्ट्रामध्ये मला बोलवल्याबद्दल आपले आभारी आहे. लातूर पॅटर्न बनवणाऱ्यांनी बनवला, पण तिथे धुळीस मिळवण्यासाठी काही जे काही मोजके क्लासेसवाले मध्ये घुसले आणि त्यांनी लातूर पॅटर्नच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालू केलेली आहे आणि त्या दुकानदारीमध्ये अशा पद्धतीचा खेळ त्यांनी सुरुवात केली. असे लातूरमध्ये छोटे 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 बरेचसे दुकानदार आहेत की जेणेकरून ह्याच्या धुमाळ सरांचा टेक्निकल इश्यू मध्ये धुमाळ सरांचा आपल्याला आवाज येत नाही. मी तुमच्याकडे परत येतो. आपण परत एकदा मोबाईल ऑन ऑफ करून घ्या, पुन्हा एकदा जॉईन व्हा. मी रेड्डी सरांकडे येतो, मी अरविंद रेड्डी, त्यानंतर मी जयदीप आणि नंतर सगळ्यात महत्वाचं की मी आनंद गायकवाडकडे येणार आहे. आनंद गायकवाडकडे जातो आणि त्यानंतर जयदीप पाटील यांच्याकडे जातो. आनंद, नेमकं हे सगळं आपण बघतोय की मी परत तुमच्याकडे येतो आणि नंतर मी जयदीप पाटील यांच्याकडे जातो की ह्या लातूर पॅटर्नचा आपण जे विषय होतो, मी सुरुवातीला जे खूप सांगितलं, काय वाटतं तुला हे लातूर पॅटर्न मध्ये जर बघितलं कशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारचं सगळं चित्र दिसतंय, काय वाटतं तुम्हाला? नाही, नक्कीच. कारण 90च्या दशकामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यातल्या अंबाजोगाईपासून खऱ्या अर्थानं हे मेरिटची सुरुवात झालेली आहे. तिथले योगेश्वरी कॉलेज असेल किंवा खोलेश्वर कॉलेज असेल, तिथले मुलं महाराष्ट्रात टॉप करत होते 10वी आणि 12वीला. कारण त्यावेळेस एंट्रन्स वगैरे हा काही विषय नव्हता आणि तुमचं 10वी आणि 12वीच्या मार्क्सवर साधारणपणे इंजिनिअरिंग आणि मेडिकल असं ठरायचं. त्यानंतर तिथून 70 किलोमीटर दूर अंतरावरती लातूर जिल्हा आहे, म्हणजे बीड जिल्ह्याला लागूनच आहे. तर तो शिक्षणाचा जो पॅटर्न हा लातूरकडे शिफ्ट झाला आणि साधारणपणे 90च्या दशकानंतर आपण जर बघितलं असेल तर लातूरची मुलं हे टॉप करायला लागली. लातूर पॅटर्नचा एक एसओपी ठरलेला आहे की सकाळी
5 वाजेपासून ते रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत ही मुलं 24/7 असल्यासारखं एक अभ्यासक्रमाचं एक वेळापत्रक ठरवलेलं आहे, त्यामध्ये असतात. अर्थात त्याच्या मागे शिक्षकांचाही फार मोठी मेहनत असते. आता हळूहळू व्हायला काय लागलं, की लातूरचे विद्यार्थी टॉप करायला लागले. ह्याच्या जेव्हा बातम्या व्हायला लागल्या, मीडियातनं चर्चा व्हायला लागली, तेव्हा एक एसओपी सेट झाला, की मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त मुलांकडनं प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, आधीच्या 5-6 वर्षाचे पॅटर्न एंट्रन्स एक्झामचे बघणे आणि त्या अकॉर्डिंग सुरू करणे. आता जनार्दन वाघमारे सर असतील, डॉक्टर गोपाळराव पाटील असतील किंवा अनिरुद्ध जाधव सर असतील, या 3-4 लोकांनी खऱ्या अर्थानं लातूर पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली. नंतर काय झालं, नंतरच्या काळात यामध्ये ज्या अपप्रवृत्ती घुसल्या, त्यांचा शिक्षण हा हेतू कदाचित नसावा, आर्थिक फायद्यासाठी म्हणून ज्या काही अपप्रवृत्ती आल्या, त्या अपप्रवृत्तींमुळे हळूहळू लातूर पॅटर्न बदनाम व्हायला सुरू झालेला आहे, असं आता प्रथमदर्शनी दिसायला लागले. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की लातूर पॅटर्न 100%च काहीतरी फेक होतं, काहीतरी बोगस होतं, असा अजिबात अर्थ नाहीये त्याचा. आपण लक्षात घेतलं पाहिजे की लातूर हा म्हणजे दुष्काळी बेल्ट आहे, दुष्काळी पट्टा असल्यामुळे तिथं बेरोजगारीची समस्या आहे, पुरेसं पाऊस नाहीये, आर्थिक मर्यादा येतात लोकांना. तर शिक्षण लातूर पॅटर्नच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठी इकोसिस्टीम अर्थव्यवस्था तयार झाली, की नुसते कोचिंग क्लासेस नाही तर मेस आहे, स्टेशनरी आहे, हॉस्टेल्स आहेत, अशी एक त्याच्यावरती पॅरासाइट परावलंबी एक मोठी यंत्रणा तयार झाली. आता झालं असं की अलीकडच्या 15 ते 20 वर्षामध्ये लातूरचे मुलांचा गवगवा हा पूर्ण देशभरात झाला. कित्येक कोचिंग क्लासेस, इव्हन मोठ्या गावकऱ्यांच्या क्लासेसची जाहिरात जर आपण बघितली असेल तर ते असं म्हणतात की डॉक्टर इंजिनियर घडवणारी फॅक्टरी. मुलं ही काही उत्पादनं नाहीये की तुम्ही फॅक्टरीत तयार केलं आणि विकताय. तुम्ही एक भारताचं पुढचं भविष्य घडवताय, ही इतकं जबाबदारीचं काम आहे. नुसतं काय मुलं मेडिकलला गेली, जेई क्रॅक केली, नीट क्रॅक केली, हे इतकं सोपं नाहीये. तर झालं असं की अलीकडच्या 15 ते 20 वर्षामध्ये मला जे दिसतंय, याच्यात क्रिमिनल माइंड किंवा व्यावसायिकीकरण जी लोक घुसली नाही, तर नुसतं लातूरचा लोकांचा दोष आहे, क्लासेसवाल्यांचा असं नाही. ह्याची पाळंमुळं दिल्लीपर्यंत आहे. त्यामुळे लातूरला बदनाम करण्याने हेही लक्षात घेतलं पाहिजे की दिल्लीतली यंत्रणा कमकुवत आहे. त्या दिल्लीतली यंत्रणा कमकुवत असल्याचा फायदा अशा अपप्रवृत्ती घेत आहेत. नुसतं लातूरच नाही, नांदेड, बीड, पुणे, आता हे कनेक्शन वाढत चाललंय. फक्त लातूरला बदनाम करण्यात मला असं वाटतं गैर नाहीये. अर्थात जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की हे कोचिंग क्लासेसला जे राजकीय जे कोणी पाठबळ देते तेही शोधून काढलं पाहिजे. कारण माझी जी माहिती आहे की राजकीय पाठबळाशिवाय हे कोचिंग क्लासेसच्या लोकांची धागेदोरं दिल्लीपर्यंत नाहीयेत. आणि जर दिल्लीपर्यंत असतील, म्हणजे याचं सिद्ध झालं की एनटीए रिक्रुटमेंट ज्या विषय तज्ञांची करते, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे तो तपासला पाहिजे. आणि जे कोणी मुख्य दिल्लीत बसलेत ना, ते सुद्धा एक्सपोज झाले पाहिजे. हा फक्त काय लातूर पुरता विषय नाहीये. 140 कोटी देशातल्या जनतेच्या ज्यांची पाल्यांनी ही परीक्षा दिली, हा सगळ्यांचा भवितव्याचा विषय आहे. मग त्यात जो कोणी दोषी असेल त्याला अशी फाशी द्या की इथून पुढच्या काळामध्ये कुणी कुठलीही परीक्षेचा पेपर लीक करण्याची हिंमत करू नये. संतोष. निश्चित आनंद, महत्वाचे मुद्दे मांडले. पण आता जर मी जयदीप पाटीलकडे येतोच मी. धुमाळ सर जॉईन झालेत. धुमाळ सर स्वतः लातूरचे आहेत आणि लातूरच्या पॅटर्न उभा करण्यात त्यांचा खूप मोठा मोलाचा हात आहे. धुमाळ सर, माझा आवाज येतो तुमच्याकडे? थोडा क्लिअर आवाज येत नाहीये. बरं, मला एक म्हणायचं की लातूर पॅटर्न जो होता, आता समजा हे सगळं प्रकरण उठलं की तिथे लातूरचेच प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी पेपर सेट करतात, त्यांचं नाव येतं, सीबीआय त्यांना उचलतं. मोठेगावकर नावाचा जो तिथे क्लासेस चालवतो त्याने एवढं मोठं उभं केलेलं आहे. अनेक काय नेमकं एक गालबोट लागलंय का लातूर पॅटर्नला? कारण अनेक मुलांच्या भविष्याची खेळ हा लातूर पॅटर्नचे काही लोक जे आहेत, मोजके लोक, याच्यामुळे लातूर पॅटर्नच्या याला खीळ बसलीये का, किंवा कुठे गालबोट लागलंय? गालबोट लागले काही प्रवृत्तीमध्ये शिरत आहेत, त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या ठिकाणी घडत नाही. कारण काय, अवैध ड्रग त्या ठिकाणी. बरं, मला परत तुमचा आवाज येत नाही. मी जयदीप पाटील यांच्याकडे जातो. जयदीप, माझा तुमच्याकडे आवाज येतच असेल क्लिअर? जयदीप, मला एक म्हणायचं की हा एक खूप मोठा 25 लाख मुलांचं जे नुकसान झालेलं आहे, एनटीएने ज्या प्रकारची परीक्षा घेतली आणि रद्द केली, ज्या प्रकारचे पेपर स्कॅम ओपन झालाय, त्यामुळे लातूरचे जे अनेक प्राध्यापक जे ते क्लासेसवाले, तुम्ही सुद्धा काही मुलांना घडवतात,
किती मोठ्या प्रमाणात हे शिक्षकांवर हा धप्पा आहे. तसं बघितलं तर अनेक जे गरीब मुलं जे मुलं 12-12, 18 तास अभ्यास करतात, पण मात्र अनेक आई वडील 2-2 वर्ष अक्षरशः मुलांसाठी कुठे जात नाहीये. मुलं सुद्धा आपलं भविष्य एका खोलीमध्ये कोणतात, एका लायब्ररीमध्ये कोणतात आणि त्यानंतर संपूर्ण हे चित्र असं परीक्षा रद्द होते. काय वाटतं तुम्हाला, की काय मानसिकता असेल यामध्ये? काही शिक्षकांचाही दोष आहे, जे सेटर करणारे त्याच्यामुळे परिणाम होतो? लातूर नमस्कार. लातूर पॅटर्न. सर्वप्रथम सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राचे मी आभार मानतो. आपण या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतलं. खर तर 3 मेला झालेली परीक्षा ही 10 दिवसात रद्द होणे आणि ही रद्द झाल्यामुळे याचा जो परिणाम हा या विद्यार्थ्यांवर त्यांच्या परिवारावर होणारा आहे. ही संख्या जर आपण बघितली तर 22 लाख विद्यार्थी, एका घरात कमीत कमी 5 लोक राहतात, तर साधारण 1 कोटी जनतेवर प्रभाव निर्माण करणारा हा एक खूप मोठा स्कॅम आपल्या देशात घडला. आम्ही गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो, शिकवायचं काम करतो. मी स्वतः केमिस्ट्री शिकवतो. जी मुलं नीट साठी तयारी करायला येतात, तर लहानपणापासून आपण जर बघितलं तर लहानपणापासून लहान मुलाला आपण जरी विचारलं तर तुला काय व्हायचंय, तर तो अगदी कौतुकाने सांगतो की मला डॉक्टर व्हायचं. त्याचं कारण असं आहे की या पेशाबद्दल एक श्रद्धा आहे. सर्व पेशांमध्ये म्हणजे एक शिक्षक आणि दुसरा डॉक्टर हे दोनच पेशा असे आहेत की यांना देवाचं रूप मानलं जातं, की देवाने पाठवलेला व्यक्ती, एक तर डॉक्टर एक तर शिक्षक. आणि या परीक्षेमुळे काय झालं, या गोंधळामुळे या दोघी क्षेत्रांना प्रचंड मोठा फटका बसलेला आहे. म्हणजे आज माझा एका सहज मित्राने एक ग्रुप पाठवला की तुम्ही कोणाकडेही ट्रीटमेंट घ्यायला गेलात तर एकदा विचारून घेत चला की तुम्ही मोठे गावकरांकडे क्लास लावला होता का. म्हणजे एवढं इतक्या या स्तरापर्यंत याचा परिणाम आहे. आणि ज्या दिवशी निकाल आला कोर्टाचा की ही परीक्षा रद्द करण्यात आली, माझ्या काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले, काही पालकांचे फोन आले ज्यांचं मी काउन्सिलिंग करत असतो. तर ते म्हटले की सर आम्ही सगळं काही सोडून दिलेलं होतं 9वी पासून, म्हणजे आत्ताच नाही तर 9वी पासून, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष हे विद्यार्थी फक्त नीट एक नीट जगत होते. यांच्या आई वडिलांनी म्हणजे यांच्या तयारीसाठी ते कोट्याला गेलेले होते, आई कोट्याला राहत होती, वडील इकडे गावाकडे राहत होते. आणि मग शनिवार रविवार तो परिवार त्यांना एकमेकांना भेटायचा. आणि हे 1-2 महिना नाही आहे, ही तपश्चर्या विद्यार्थ्यांनी 4-4 वर्ष केलेली आहे. 3 मेला पेपर झाला. पेपर झाल्यानंतर जी एक आपली धारणा असते, म्हणजे आपण पण जेव्हा शेवटचा पेपर संपतो शाळेचा कॉलेजचा, तर आपण आपली जी फिलिंग असते ती हुश फिलिंग असते, काय संपलं बाबा, ताणच मिटला आता काय. आणि अप्रत्यक्षपणे मेंदूला कमांड दिल्या जातात की आता हे विसर, त्याचं काही काम पडणार नाहीये. या मुलांनी त्या कमांड्स घेऊन टाकल्या की आता झालाय माझा पेपर. नंतर लगेच 2 दिवसात आन्सर की आली. आन्सर की आल्यानंतर मुलांनी स्कोर काढले. ज्यांचे स्कोर चांगले आले ते एकदम आनंदी होते. ह्या लोकांनी त्यांचे रूम सोडून दिलेत. ज्यांनी जिल्ह्यावर तालुक्यावर क्लासेस लावलेले होते त्यांनी त्यांचे रूम सोडले, मेस बंद केली. काहींनी पुस्तकं विकून टाकले, नोट्स विकल्या, नातेवाईकांना नोट्स देऊन टाकल्या. आणि अचानक हे सगळं की परत सगळं करायचं. बरं, एनटीएने जबाबदारी म्हणजे एनटीएने अशा पद्धतीने डिक्लेरेशन दिलं, अशी नोटीस दिली जसं ते पालकांवर उपकार करतायत की आम्ही तुमच्याकडनं परत फी घेणार नाही. हा 1000 रुपयाचा विषय नाहीच आहे मुळात. म्हणजे यात मांढरे मॅडम किंवा मोठे गावकर हे जे असतील ना, हे तर मुळात त्याचे आहेत. फक्त एनटीए मधून ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एनटीएने या सगळ्या लोकांवर कारवाई करणं. बरोबर. परत एकदा टेक्निकल इश्यू. मी माझा आवाज, हो तुमची फ्रेम बंद झाली. मी परत जयदीप तुमच्याकडे येतो. मी तुम्ही परत तुमचा आवाजाचा आणि फ्रेम दिसत नाही तुम्हाला. सर नेमकं आता जी परिस्थिती आहे, परीक्षा रद्द झाली आहे, यामुळे काय तुम्हाला सगळं ह्या लातूर पॅटर्नचा जर आपण जो विषय चालू आहे, जे मोठे गावकर असेल, तुम्ही लातूरचे, काय परिस्थिती तुम्ही जर बघितलं तर आता काय वातावरण काय लातूर मधलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये? शिक्षण क्षेत्रामध्ये अशी घाण आता उघडकीस आलेली आहे की हे अशा प्रकारचा असा करत आहेत की आता सगळ्यांना उघडकीस आलं. त्याच्यामुळं
बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. बरेचसे विद्यार्थी आता पश्चातापामध्ये पडत आहेत की विनाकारण अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला मध्ये आपण तारा दिलो आणि त्याच्यानंतर गुन्हेगारीकरण वाढायला लागलं असे प्रवृत्तीचे लोक क्लासेसमध्ये आल्यामुळं. आता आम्ही शिक्षक आहोत, आम्ही आमच्या पद्धतीनं विद्यार्थी हा सर्वात चांगला मेहनत करणारा लातूरचा विद्यार्थी आहे. शिक्षक सुद्धा जास्तीत जास्त मेहनत करून त्या विद्यार्थ्याकडून जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु हे जे क्लासेस वाले आहेत ते जाहिरात करतात आणि स्वतः क्रेडिट घेऊन बसतात. पण मूळ जो लातूर पॅटर्नचे जे काही जनक आहेत ते शिक्षक लातूर मधला. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय आवाज, बोला तुम्ही. येतोय आवाज. तर अशा प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे आणि एनटीएनं सुद्धा या परीक्षामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि असे वारंवार प्रत्येक वर्षी जर असं होत गेलं तर येणाऱ्या विद्यार्थ्याचं भवितव्य फार धोक्यात जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे. लातूरचा विद्यार्थी पहाटे 5:30 पासून रात्री 12 वाजेपर्यंत त्या कामामध्ये अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये तो मग्न असतो. बाकी त्याला दुसरं काही विद्यार्थ्याला देणं घेणं नाही. अख्ख्या मराठवाड्यामध्ये लातूर, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जसं राजस्थानमध्ये कोटा आहे तसं महाराष्ट्रामध्ये लातूर एक कोटा निर्माण झालेलं होतं. याचं श्रेय लातूरचे जे संस्थे आहेत, जे कॉलेजेस आहेत, जे शिक्षक आहेत त्याला श्रेय जातं. ह्या क्लासेस वाल्याला लातूर पॅटर्नचा काहीच संबंध नाही. कारण का गुणवत्ता लातूरमध्ये सगळ्या महाराष्ट्राचे गुणवंत विद्यार्थी इथे येतात आणि क्रेडिट ह्याने मारून निघतात. क्रेडिट त्यांनी मारून घेतलं आणि जाहिरातीमुळे सगळं नुकसान झालंय. मी रेड्डी सरांकडे जातो. मी परत एकदा जयदीपकडे जाईलच, मी त्याच्या अगोदर रेड्डी सरांकडे जातो. रेड्डी सर, माझा प्रश्न असा आहे की आता एनटीएने जी परीक्षा घेतली ती रद्द केली, यामध्ये ती मनीषा मांढरे असतील, प्रल्हाद कुलकर्णी आहे, ती मनीषा वाघमारे आहेत, अजून काही प्राध्यापक आहेत आणि नागपूरचा अजून एक नागपूरची सुद्धा. काय वाटतं कायदेशीर बाबी नेमकं कशा प्रकारचा चाप बसवला पाहिजे? काय वाटतं कायदा किती प्रकारे कठोर केला पाहिजे आणि तुमचं काय मत आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी जी काही सीबीआयची टीम आहे त्यांनी आतापर्यंत जे काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि जे कोणी आरोपी पकडलेले आहेत, मग लातूरमधनं ते पी कुलकर्णी सर असतील किंवा मोठेगावकर सर असतील, नाशिकमधनं, पुण्यावरनं, नागपूरवरनं, ज्यांना कोणाला आतापर्यंत अटक झालेली आहे, तर पहिल्यांदा सीबीआयच्या टीमचं अभिनंदन केलं पाहिजे. लातूरमध्ये आणखी काही डॉक्टर लोकांकडं चौकशी करतायत, संशयित लोकांची शोध सुरू आहे. मला वाटतं सीबीआयच्या टीमचा ही शोध मोहीम पुढे कंटिन्यू चालत राहील आणि चालत राहावी अशी अपेक्षा आहे, जेणेकरून अपप्रवृत्ती ठेचल्या जातील. आता कायदेशीर बाजूनं जर सांगायचं म्हटलं तर जे कुलकर्णी आणि मोठे गावकरी अटक झालेले आहेत त्यांना नवी दिल्लीमधल्या राऊज अव्हेन्यू या ठिकाणच्या कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि राईट नाव आता ते सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत. सीबीआयचा जसा जसा तपास पुढे सरकेल त्यानंतर त्यांची रवानगी ही तिथल्या स्थानिक दिल्लीच्या जेलमध्ये होईल आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या जामीन आणि इतर प्रक्रिया सुरू राहतील. पण मला वाटत नाही की याच्यामध्ये जे कोणी अटक झालेले आहेत त्यांना लवकर जामीन मिळेल. किमान 4 ते 5 महिने त्यांना जामीन मिळणार नाही अशी सध्याची स्थिती आहे. आणि जामीन मिळणं अर्थातच आरोपीचा अधिकार असतो, तो आज न उद्या मिळेल. परंतु आत्ता एक्झिस्टिंग लॉ जो काही आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये, तो एक्झिस्टिंग लॉ ऍज फारसा स्ट्रिक्ट नाहीये. त्याच्यामुळं याही प्रकरणामध्ये भविष्यामध्ये आरोपीवरती फार काही कठोर कारवाई होईल असं आज तरी मला वाटत. बरोबर रेड्डी सर, कायदेशीर बाबी जरी असे असल्या तर मी परत तुम्हाला सरांकडे जायच्या अगोदर मी आनंद गायकवाडकडे जातो आणि नंतर जयदीप यांच्याकडे सुद्धा येतो. आनंद, नेमकं नागपूरमध्ये नागपूरमध्ये राहिला आहे, नेमकं आता या सगळ्या ही क्रोनॉलॉजी जर बघितली की हा गोरखधंदा आतापासून चालू नाहीये. म्हणजे काही मोजके विद्यार्थी मोठे गावकऱ्यांचं असं होतं की एवढ्या 1000 एक विद्यार्थ्यांमध्ये फक्त 50 मुलं वेगळे काढायचे आणि त्यानंतर ज्या प्रश्नपत्रिका देत होते ते MCQ जे होती संभाव्य प्रश्नपत्रिका, या म्हणजे या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये केमिस्ट्रीचा विषय जो 100 पैकी 100 अशी माहिती, 100 पैकी 100 प्रश्न हे बरोबर आले होते. नेमकं काय याच्यामध्ये आता पुढची क्रोनॉलॉजी काय असेल, किती गंभीर विषय आहे?
नाही, नक्कीच संतोष, तुम्ही जर बघितलं असेल तर जो शिक्षक कुठल्या तरी संस्थेवरती पगारी असतो तो बाहेर ट्युशन घेऊ शकत नाही. हा बेसिक ह्याच ठिकाणी व्हायलन्स होतो की जो शिक्षक पगार घेतोय, शासनाच्या अनुदानावरती पगार घेतोय, तो बाहेर ट्युशन घेऊ शकत नाही. तसंच एखादा डॉक्टर जो शासनाच्या पेरोलवरती आहे तो बाहेर प्रॅक्टिस करू शकत नाही किंवा तो स्वतःचं क्लिनिक उघडू शकत नाही. आपण जर बघितलं असेल की गेस्ट पेपरच्या नावाखाली हे जे प्राध्यापक किंवा शिक्षक लोक गेस्ट पेपरच्या नावाखाली जे म्हणजे इथून पुढच्या आधीच्या काळामध्ये बघितलं असेल की गेस्ट पेपरच्या नावाखाली विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचे आणि त्या गेस्ट पेपरच्याच बऱ्यापैकी प्रश्न हे फायनलच्या परीक्षेमध्ये यायचे आणि त्यामुळे त्या शिक्षकांचं प्राध्यापकांचं मार्केटिंग माउथ पब्लिसिटी व्हायची आणि विद्यार्थी तिकडे जायचे. असा आतापर्यंतचा ट्रेंड होता. ह्याला आता एक व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे, याला एक एसओपी आलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल की लातूर पॅटर्नचा जो आपण उल्लेख करतो, लातूर पॅटर्न हा असा नाहीये जो आता आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून दिसतोय, मोठमोठ्या होर्डिंगच्या माध्यमातून दिसतोय. हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. मूळ लातूर पॅटर्न असा नाहीये. मूळ लातूर पॅटर्न जसा मगाशी धुमाळ सरांनी उल्लेख केला की सकाळी 5 वाजता त्या विद्यार्थ्याचा दिवस सुरू होतो, तो रात्री 12 पर्यंत. तिथले शिक्षक मॅन टू मॅन म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यावरती वैयक्तिक लक्ष ठेवून जातात त्याच्या प्रोग्रेसवरती. फक्त मला सुरुवातीपासून जो लातूर पॅटर्न वरती आक्षेप होता तो असा होता की तुम्ही 80 ते 90% मुलगा घेता आणि त्याला 100% नेण्याचा प्रयत्न करता. मला असं मी आधीही म्हटलेलं आहे की हा लातूर पॅटर्न असू नये. जो 40-50% विद्यार्थी आहे त्याला तुम्ही 100% जेव्हा न्याल तर मला असं वाटतं की तो खऱ्या अर्थानं तो लातूर पॅटर्न झाला असता. मात्र ज्या महाविद्यालयांनी, ज्या प्राध्यापकांनी विद्यार्थी महाराष्ट्रात पहिल्या आणण्यापर्यंत किंवा मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्या इतपत सक्षम बनवले, हे जे काही कोचिंग क्लासेसचं बाजार आणि पेव फुटलं ना, ह्यांनी कुठेतरी तो मूळ लातूर पॅटर्नला धक्का पोहोचवलेला आहे. आणि राहिला विषय ह्याचा की हा फक्त लातूर पुरता नाहीये विषय. मी पुन्हा रिपीट करतो की ह्याची पाळंमुळं दिल्लीपर्यंत आहे. तर फक्त मोठे गावकर असतील किंवा कुलकर्णी असतील किंवा मांढरे असतील किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना पकडून उपयोग नाहीये. तुम्हाला ह्याची पाळंमुळं शोधायची असतील तर एनटीएच्या मदतीशिवाय किंवा केंद्रीय सीबीएसई असेल किंवा एनसीआरटी किंवा एनटीए ह्यांच्या मदतीशिवाय कुणीही एवढी हिंमत करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नुसतं लातूर पॅटर्न लातूरच्या भोवती नीटचा विषय रेंगाळत न ठेवता त्याला आता तुम्ही दिल्लीपर्यंत घेऊन जा. दिल्लीतनं पाळंमुळं खोदायला सुरू केली तर तुम्हाला लातूर सारखे अनेक पॅटर्न देशभरातून तुम्हाला उघडकीस आलेले दिसतील. ते हिंमत मात्र आता केंद्रीय म्हणजे सीबीआय असेल किंवा केंद्र सरकारला दाखवण्याची गरज आहे. त्याचा मेसेज हा पूर्ण देशात जाऊ द्या की लातूर पासून सुरुवात झाली असेल तर त्याचा शेवट पूर्ण देशात होऊ द्या असं मला वाटतं. संतोष, ते बरोबर महत्वाचा मुद्दा मांडला आनंद तू. आणि पहिल्यांदा असं झालंय की म्हणजे एका व्यक्तीने म्हणजे सीबीआय कडे तक्रार म्हणजे एनटी कडे तक्रार केली आणि एनटीने सीबीआय कडे तक्रार केली आणि ती चौकशी झाल्यानंतर एका तक्रारीवरची आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर तातडीने सीबीआयने सुद्धा एक कारवाई केली. हे अनेक यांनी सुद्धा या पहिल्यांदा सीबीआयने एवढ्या तात्काळ त्याने खूप महत्वाचा विषय हातात घेऊन लगेच ती कारवाई केली. पण याची पाळंमुळं महाराष्ट्र नाहीये तर आपल्याला माहितीये की मागे केरळ पासून तर राजस्थानची काही लोक होती. कारण राजस्थानमध्ये सुद्धा प्रमुख तक्रारदार हा राजस्थानचाच आहे. तिथल्या व्यक्तीने हा समोर आणलं. त्याच्या अनेक गोष्टी म्हणजे साऊथ मध्ये असेल किंवा उत्तरेकडे असेल ते सुद्धा लोक याच्यात इन्व्हॉल्व आहे. नाशिकचा व्यक्ती आहे किंवा उत्तर प्रदेशात सुद्धा काही बिहारमध्ये सुद्धा ती तार जोडले होते. सीबीआयचा तपास करते. धुमाळ सर, मी तुमच्याकडे येतो. यामध्ये एक जनरली असं एक दिसतं की जी प्रश्नपत्रिका येते, जसं आनंद गायकवाडने एक उल्लेख केला की एक संभाव्य प्रश्नपत्रिका, तिथून हा एक विषय सगळा येतो. आणि ज्या एनटीए मध्ये जे होतात, एनटीएचा हा दोष आहेच, कारण एनटीएचे अधिकारी यांचे जे कर्मचारी यामध्ये दोषी असतील सीबीआयच्या तपासामध्ये समोर येईल आणि त्यांच्या एनटीए मध्ये कारवाई केलीच पाहिजे. पण जे संभाव्य प्रश्नपत्रिका जी येते ती अगोदर ह्या काही विशिष्ट क्लासवर, जसं मोठे गावकरांचे काही व्हिडिओ व्हायरल सध्या होत आहेत की कसे आले प्रश्न, 100% 100 आले प्रश्नपत्रिकेत. खरं ती हीच क्रोनॉलॉजी आहे का? जे काही जे पेपर सेटर असतात किंवा जे अनुवादक जे असतात, इथून खरी प्रश्नपत्रिका फुटते आणि काही मोजक्या लोकांना म्हणजे 10-10 लाख 5-5 लाखांना प्रश्नपत्रिका मिळतो. आणि ती नागपूरमध्ये आता माझी माहिती मिळाली की नागपूरमध्ये एका व्यक्तीने तर सीबीआयच्या जाळ्यामध्ये, त्या व्यक्तीचं नाव समोर आलं नाही, पण मात्र अशी माहिती मिळते की नागपूरचा एका व्यक्तीने अक्षरशः झेरॉक्स मशीन ते अनेक लोकांना म्हणजे प्रिंट करून ते वाटलेले आहेत, असे एक समोर आलेले. संभाव्य प्रश्नपत्रिका खरंच यामध्येच खरा घोळ होतो का? आणि ज्या मोजक्याच मुलांना ही संभाव्य प्रश्नपत्रिका दिली जाते आणि तिथून खरी बिंग कुठलं आहे? धुमाळ सर. संभाव्य प्रश्नपत्रिका ते
काही ठराविक त्यांचे जे लागेवांदे आहेत त्या लोकांसाठी, त्याच विद्यार्थ्यांसाठी दिलेले असतात. बरोबर. विद्यार्थ्याला काही नाहीये देणं घेणं. बाकीचा विद्यार्थी काय करतो, क्लासला जातो, त्यांच्या ज्या काय परीक्षा असतील तेवढ्या परीक्षा अटेंड करतो, त्यांचे जे मार्क्स, जे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, पालकाला हा क्लासेस वाले फसवतात. कारण काय, जे पेपर तपासल्यानंतर जे मार्क येतात ते ओरिजिनल मार्क पालकापर्यंत देत नाहीत, मार्क फुगवटा करून देतात. त्याच्यामुळं पालक जास्त अतिउत्साही होऊन परत त्या पालकाला आपला मुलगा एवढा हुशार आहे त्या फुगवटा मार्क मुळे ते पालक खुश असतात. आणि जेव्हा परीक्षा येते तेव्हा मग हे असे ह्यांचा जे कार्ड चालू असतो, हा द्यायचा घ्यायचा हा करत असतात. बरोबर. धुमाळ सर, मी रेड्डी सरांकडे जातो आणि आपले चर्चेचा शेवटचा टप्पा आहे. रेड्डी सर, आता कायद्यांचे तज्ज्ञ आहात, यामध्ये अजून एक अशी समोर माहिती येते की जे मागच्या वेळेस सुद्धा काही मुलं एम्स मध्ये भरती झालेले आहेत, त्या मुलांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे असं एक समोर येत आहे की या लातूर मध्ये ज्या क्लासेसमध्ये, मोठेगावकरांच्या क्लासेसमध्ये जे मुलं गेले आहेत त्यांची सुद्धा चौकशी होती. आणि असं एक धक्कादायक माहिती येते की ते मुलं सुद्धा, त्यांचे सुद्धा मागचे पेपर चेक केले जातील. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये एक मोठं एक रॅकेट तर आहेच, पण मात्र मग मागच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत त्याचा सुद्धा पिंक फुटू शकतं, नेमकं काय वाटतं तुम्हाला? आणि काय कायदेशीर याच्या संदर्भातला होऊ शकतो आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो? रेड्डी सर. तर याच्यामध्ये एक बाजू क्लिअर केली पाहिजे की सीबीआय याच्या अनुषंगाने माहिती घेऊ शकते की याच्यापूर्वी कधी पेपर फुटले होते वगैरे वगैरे. परंतु आत्ताची जी काही तक्रार आहे चालू वर्षाची, याच्या व्यतिरिक्त त्यांना मागची चौकशी नाही करता येणार. आणि ज्यांचे कोणाचे प्रवेश एम्सला झालेले असतील किंवा इतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले असतील किंवा इतर संस्थांमध्ये झालेले असतील, त्याच्यावरती त्याचा काही कायदेशीर परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे एक बाजू यातली अशी आहे की मागच्या वर्षापर्यंत ज्यांनी कोणी हा चुकीचा प्रकार केलेला असेल ते सुद्धा निश्चिंत राहतील, कायद्याने त्यांना संरक्षण मिळू शकतं. परंतु यावर्षी जे कोणी अडकलेले विद्यार्थी, पालक, हे खासगी क्लासेसवाले आणि काही महाविद्यालयाशी संबंधित लोक, यांच्यावरती मात्र कठोरातली कठोर कारवाई करण्याचा सीबीआयचा आतापर्यंतचा विचार दिसतोय आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये हे खटले चालतील. परंतु याच्या पूर्वीची जी काही परीक्षा आहे 2025 ची असेल, 24 ची असेल, 23 ची असेल किंवा बिफोर दॅट, त्याच्यावरती ऍज याचा काही परिणाम होणार नाही आणि ते होऊ पण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. जरी चुकीचं घडलेलं असलं तरी त्याचं समर्थन नाही करता येणार, परंतु पाठीमागे जाऊन तुम्हाला कायद्याने कारवाई करता येत नाही. आत्ताच्या या वर्षीची जी काही तक्रार असेल किंवा तपास असेल तेवढ्या पुरतात मर्यादित त्यांना कारवाई करता येईल. बरोबर. आनंद, एक शेवटचा प्रश्न. आनंद, तुमच्याकडे संपूर्ण शेवटचा प्रश्न आहे की आता 21 तारखेला जी प्रश्नपत्रिका येणार आहे, मग ती पण कोणीतरी सेटिंग केली असेल, कोणीतरी अनुवादन केलं असेल विविध भाषांमध्ये. काय वाटतं तुला की एनटीएचा होता प्रश्न त्यांना उपस्थित केला, पण ही परत अशा प्रकारचं सुद्धा होऊ शकतं का? काय वाटतं तुला एक आणि शंका दिल्लीपर्यंत तू बोलतो की दिल्लीपर्यंत आहे, एनटीएचा दोष आहे. धुमाळ सर असताय, धुमाळ सरांना पण माहिती आहे. मला वाटतं की धुमाळ सर काही बोलायचं याच्यावर 21 तारखेची प्रश्न. धुमाळ सर, प्रश्न असा होता की आता जी 21 तारखेला प्रश्नपत्रिका येणार आहे त्याचे पण सुद्धा प्रश्न जर दिले असेल, कोणी अनुवादक केलं असेल, ती प्रश्नपत्रिका फुटू शकते का? काय वाटतं तुम्हाला? कारण जर ही फुटू शकते तर ती सुद्धा फुटू शकते ना, कोणीतरी सेटिंग तर केलीच असेल ना प्राध्यापकाने. आनंद, धुमाळ सरांचा आवाज येत नाहीये, याच्यावर तुझं उत्तर दे. नाही, कसं आहे संतोष, तुम्ही लक्षात घ्या की आपण चोर ज्या पद्धतीची मोडस ऑपरेंडी वापरतो त्याला आपण शोधून काढतो, त्यात सुधारणा करतो. चोर आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत, म्हणजे आपल्या यंत्रणांपेक्षा चोर हे जास्त हुशार आहेत. चोर नवीन नवीन मार्ग शोधतात चोरी करण्याचे किंवा गुन्हे करण्याचे. गुन्हेगार नवीन मार्ग शोधतात. आपण सीसीटीव्ही बसवले होते, चोरांनी मास्क घालायला सुरू केले. आपण QR कोड, बारकोड पद्धती आणली की जेणेकरून परीक्षा स्मूथ व्हावी, त्यालाही क्रॅक करणारी यंत्रणा निघाली. आपण ऑनलाईन एक्झाम घ्यायला सुरू केले, त्यातही फ्रॉड होत आहेत. आता नेमकं करायचंय काय? तर मला असं वैयक्तिक वाटतंय की हे क्लासेस एकदाचे बंदच करून टाका. देशभरात कोचिंग क्लासेस ठेवूच नये या मताचा मी आहे. ज्यांना कुणाला कोचिंग म्हणजे शिकवायचं विद्यार्थ्यांना, त्यांनी कुठल्या तरी कॉलेजशी टायअप करावं किंवा त्या कॉलेजने स्वतः जबाबदारी घ्यावी आणि त्या तज्ञ
सो कॉल्ड तज्ञ प्राध्यापकांना आपल्या कॉलेजमध्ये हायर करावं, त्यांना ठराविक पगार द्यावा, त्यांनी त्या विद्यार्थ्यांना शिकवावं. इथं उलट होतंय, कोचिंग क्लासेसवाले जे प्राध्यापक एखाद्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवत आहेत, तर त्यांना पूर्ण रिटायरमेंट पर्यंतचा पगार देऊन कॅशमध्ये किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना तो पगार देऊन 25-30 वर्षाचा अत्यंत हुशार प्राध्यापक असतो एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट, त्याला ह्या कोचिंग क्लासेसवाले हायर करतात. त्याला जे काही 10-5 कोटी द्यायचे ते देतात, त्याच्याशी बकायदा कॉन्ट्रॅक्ट करून घेतात आणि त्याला आपल्या कोचिंग क्लासेससाठी हायर करतात. हा असं एकंदरीत चित्र आहे. तर हे बदलण्यासाठी मला वाटतं मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही आणि ही ज्यांनी धोरणं बनवायची, ज्यांनी कायदे बनवायचे आणि ज्यांनी त्याची अंमलबजावणी करायची, या सगळ्यांची जोपर्यंत मानसिकता बदलणार नाही, मला असं वाटतं की हे जे काही ह्या लिकेज मधले जे काही ह्युमन इंटरफेरन्स आहे, ह्यांची मानसिकता बदलणार नाही. 2 वर्ष थांबतील, 3 वर्ष थांबतील, पुन्हा हे प्रकार सुरू होतील किंवा 21च्या कदाचित ह्याचं पूर्ण सेटिंग झालंय. ह्याचा फक्त मार्ग वेगळा असेल की एनटीएच्या टीम मार्फत न घेता अजून वेगळ्या टीम मार्फत, कारण आपण बघितलं असेल आता जे काही 4-5 आरोपी आहेत या प्रकरणातले संशयित आरोपी, त्यापैकी एक महिला मांढरे नावाच्या बहुतेक, त्यांनी तर प्रश्न कुठं लिहिलेले नाही, काही नाही, त्यांनी फक्त मेंदूमध्ये ठेवले प्रश्न, कारण ते सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत आणि ते त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे आपण कितीही कठोर कायदे केले, पण जोपर्यंत आपली मानसिकता बदलणार नाही, जोपर्यंत आपल्याला त्याची झळ पोहोचणार नाही, मला असं वैयक्तिक वाटतंय की तोपर्यंत आपण कितीही कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, कितीही ट्रान्सपरन्सी यांना बदलणं होणार नाही. त्यामुळे आधी मानसिकतेत, मग धोरणं बनवणाऱ्यापासून धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्यापर्यंत, आणि पालकांनीही, विशेषतः पालकांनीही जर अशा क्लासेसला बळी पडले नाही, तर मला असं वाटतं की क्लासेसवाल्यांची हिंमत होणार नाही. त्यामुळे ती दुहेरी तिहेरी जबाबदारी आहे. धोरणं बनवणारे, अंमलबजावणी करणारे, परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि पालकांनी सुद्धा अशा प्रॅक्टिसेसला खतपाणी घालणं बंद केलं पाहिजे. तेव्हा ह्या क्लासेसवाल्यांची हिंमत होणार नाही इतके करोडो रुपये किंवा लाखो रुपये हे करण्याची. पालकांनी सुद्धा थोडस स्वप्नांना मुरळ घाला, मुलांना स्वतःवरती मेहनत घ्यायला लावा, तर कदाचित बऱ्यापैकी प्रमाणामध्ये या क्लासेसवाल्यांची हिंमत होणार नाही आणि अशा गैर प्रकारांना आपण आळा घालू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. निश्चित आनंद, निश्चितच आजचा जो विषय खूप महत्वाचा विषय होता आणि लातूर पॅटर्न बसणं, तर नेमकं काय बदल केला पाहिजे पालकांनी असेल किंवा काही संस्था सरकारने काय बदल केला पाहिजे याच्यात चर्चा झाली. रेड्डी सरांनी फार महत्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता, धुमाळ सरांनी उपस्थित केला, जयदीप पाटील यांनी सुद्धा खूप शिक्षक आणि कशा प्रकारचं हे केलं पाहिजे असा एक महत्वाचा मुद्दा मांडला. एकंदरीत आता 21 तारखेला आहे परीक्षा आहे आणि पण मात्र आता सीबीआयचे धागेदोरे अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्याची चौकशी चालू आहे. सीबीआयने एक चांगल्या प्रकारे पाऊल उपस्थित केलं, सध्या तरी प्रामाणिकपणे तपास याचा दिसतोय, पण मात्र त्याचा शेवट काय होईल नेमके त्या संदर्भात ह्या आरोपींना कशा प्रकारे कठोर शासन होईल हे बघितलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या जो कोणीही पेपर फोडणार असेल, प्राध्यापक असेल, संस्थाचालक असेल, याला खूप मोठा चाप बसला पाहिजे, तरच ते शक्य आहे. नाहीतर अन्यथा परत ह्या गोष्टी होतील. आपण बघितलंय की याला म्हणजे आत्ताच याचा एक घाव 2 तुकडे केले पाहिजे, अन्यथा अशा अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाऊ शकतं. त्याच्यामुळे आत्ताच केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, शिक्षा केली पाहिजे, यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या पाहिजे जे लोकांचं, तरच ते शक्य आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.